हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी बोला समजून पहा, समजून इंग्लिश बोलायला शिका. आपण बोलतो इंग्रजी, कर्ता कर्म क्रियापद हे झालं मराठी भाषेमध्ये. जसं की मी आंबा खातो, कर्ता मी, कर्म खातो आणि आंबा काय आलं कर्म, म्हणजे कर्ता कर्म क्रियापद. मी आंबा खातो. परंतु हीच आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये बोलत असताना मित्रांनो आपण योग्य प्रकारे बोलतो का? आपण इंग्रजी भाषेमध्ये घालतोय सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता क्रियापद नंतर कर्म येते. अशा प्रकारे त्याची रचना असते. मग ते आपल्याला सर व्हॉट इज सब्जेक्ट, तुम्हाला सर सब्जेक्ट माहिती आहे का? तुम्हाला क्रियापद माहिती आहे का? तुम्हाला कर्म माहिती आहे का? आणि त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो याचा मी सविस्तर माहिती तुम्हाला आज देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुमचं एकही वाक्य चुकणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. वाक्य बनवण्याचा रामबाण उपाय. रामबाण उपाय सर, हे वाक्य काही चुकत नाही का? नाही चुकणार सर. जोपर्यंत तुम्ही मन लावून बघसाल ना आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मित्रांनो मला सांगा, सर मला हे समजलं नाही. आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल यू ट्राय टू अंडरस्टँड माय डिअर स्टुडंट्स, व्हॉट इज सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो. पण बघा मित्रांनो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे आहे इंग्रजी वाक्याचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर इंग्लिश लँग्वेज. मित्रांनो, आपण जेव्हा वाक्य बनवतो ते वाक्य चुकू नये त्यासाठी सब्जेक्ट कोणता आहे हे समजणं महत्वाचं आहे. बघा, सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, डोअर ऑफ ॲन ऍक्शन, जो कोणी एखादं कार्य करतो, काम करतो. समजा आय एम रायटिंग, आता सांगितलं मी लिहित आहे, हे झालं. कोण लिहितंय असा प्रश्न आपण कोण लिहितंय म्हणलं की आपल्याला त्या ठिकाणी सब्जेक्ट भेटत असतंय. आता पहा पहा उदाहरण पहा या ठिकाणी. आय आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे तो ती ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दिस म्हणजे हा ही हे, दॅट म्हणजे तो ती ते, दिस अँड दोज, दिस म्हणजे ते, दोज म्हणजे अनेक असतील. तर मित्रांनो आता बघा, इट कॅन बी नाउन ऑर प्रोनाउन, म्हणजे सब्जेक्ट कोण असते? नाउन म्हणजे काय? नाम किंवा प्रोनाउन. आता नाम म्हणजे नाउन म्हणजे नाम आणि प्रोनाउन म्हणजे काय? तर नामाबद्दल वापरला जाणारा शब्द. आता पहा या ठिकाणी नाउन कोणकोणते असतात मित्रांनो, जसं की राम, राम श्याम काय जे असेल, सुरेश गणेश असं. नंतर कॉपी म्हणजे बुक, हे का नाही, म्हणजे वही पुस्तक असं कोणतीही वस्तू घ्या. नंतर मिल्क म्हणजे खाण्याचे पदार्थ कोणते घ्या ना. त्याचबरोबर गावांची नावं, त्याचबरोबर प्राण्यांची नावं, पक्ष्यांची नावं, म्हणजे हे सर्व नाव असतात. आणि दुसरी गोष्ट आहे पुढचं प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? तर नामाबद्दल येणारा शब्द. जसं की मी आंबा खात आहे म्हणजे काय? मी बद्दल काय? आय एम इटिंग, म्हणजे पहा रामा आंबा खात आहे म्हणजे काय? त्या ठिकाणी रामा हे प्रत्येक रामा आंबा खात आहे, रामा नाचत आहे, रामा खेळत आहे असं प्रत्येक वेळेस नाही म्हणायचं. तर ज्या वेळेस एक वाक्य संपत तेव्हा त्यानंतर आपल्याला ही घ्यायचं आहे. काय घ्यायचंय? ही घ्यायचं आहे. मुलगा असेल तर एखादी सीमा असेल तर सीमा खेळत आहे, ती फार हुशार आहे, म्हणजे सीमा हुशार आहे, सीमा असं प्रत्येक म्हणायचं का? नाही. तर जेव्हा नामाबद्दल आपण एखादा अक्षर घेतो म्हणजे शब्द घेतो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो. जसं की सी आहे, इट आहे, वी, दे, हर, हिम अँड देम, म्हणजे अशा प्रकारच्या आपल्या या ठिकाणी सर्व नावांचा उपयोग करायचा असतो. मित्रांनो पहा, हु ऑर व्हॉट वाक्याला विचारा म्हणजे सब्जेक्ट मिळेल. हु कोण खेळत आहे, कोण लिहित आहे असं आपण विचारलं तर आपल्याला त्या ठिकाणी सब्जेक्ट मिळत असतो. किंवा व्हॉट 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 म्हणजे काय करतो, हे का नाही, काय करतो, कोण करते, काय करते असं आपण विचारलं तर त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट मिळेल. त्या वाक्याला विचारा, त्या वाक्यामध्ये विचारा. नंतर दुसरी गोष्ट आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. मित्रांनो, ऑल ऍक्शन वर्ड्स, जे आपण जी क्रिया, मी खातो, लिहितो, पळतो, पोहतो, उड्या मारतो, झाडावर चढतो, हे सर्व वर्ब आहेत, म्हणजे ज्या क्रिया आहेत. आता पहा एक्झाम्पल घ्या. रीड, राईट, कम, प्ले, ईट, स्विम, आता सांगितलं मी, जम्प, या सर्व आपले वर्ब आहेत. पहा त्या ठिकाणी वर्बचे 5 फॉर्म असतात. पहा 5 कोणकोणते असतात आणि ते आपल्याला वाक्यामध्ये कधी वापरायचे? वर्तमानमध्ये कधी वापरायचं, भूतकाळात कधी वापरायचं, पूर्ण भूतकाळात कधी वापरायचं, चालू वर्तमान काळात कधी वापरायचं, किंवा एखाद्या वेळेस आपण कधी जेव्हा वाक्य येतंय, जसं वाक्य येईल त्यावेळेस आपल्याला ते कसं वापरायचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अशा प्रकारचा मित्रांनो मी एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय करा, बघून घ्या की त्या ठिकाणी आपण कसं वापरायचं. आता फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड माय डिअर स्टुडंट, गो. गो म्हणजे जाणे. अँड
वेंट वेंट म्हणजे काय गेला. ही वेंट टू स्कूल म्हणजे तो शाळेत गेला. जेव्हा भूतकाळ असतो तेव्हा आपल्याला व्हर्बचा दुसरा फॉर्म घ्यायचा. व्हर्बचा तिसरा फॉर्म ही गॉन, नंतर ही गोईंग जात आहे आणि ही गोज. म्हणजे अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला वाक्याची रचना करत असताना आपल्याला या ठिकाणी हे व्हर्बचे फॉर्म वापरायचे. दुसरं पहा, राईट, रोट, रिटर्न, रायटिंग आणि राईट्स. अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व आपल्याला व्हर्बचे फॉर्म पाठ पाहिजे. जोपर्यंत आपल्याला आपण टेन्स मध्ये मी या व्हर्बच्या फॉर्मची सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणजे काय तर आरपीएस, रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स. सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला दोन गोष्टी आल्या पाहिजे. सब्जेक्ट आणि व्हर्ब लिहिल्यानंतर जे बाकीचा वाक्याचा भाग आहे त्याला आपण कर्म म्हणतो. मी आंबा खातो. आता आपण मी आंबा खातो यामध्ये मी झालं करता आणि खातोची क्रिया झाली ना त्याला आपण व्हर्ब म्हणतो, क्रियापद. पण बाकी जे काय आहेत पुढचं ते कर्म असतं. त्या कर्माविषयी आपल्याला जास्त विचार न करता आपल्याला सुरुवातीला मेन गोष्ट आहे कर्ता आणि कर्म कर्ता आणि क्रियापद बरोबर घेता आलं पाहिजे. म्हणजे वाक्यामध्ये पाहिजे काय सब्जेक्ट प्लस व्हर्ब म्हणजे कर्ता आणि क्रियापद ह्या दोन गोष्टी समजल्या तर ऑब्जेक्ट बाकीचं तुमचं पुढचं घेऊ शकतं. त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. पण पहा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. पहा व्हर्बला विचारा हु, हु म्हणजे कोण किंवा कोणाला. आता पहा या ठिकाणी आपण एखादं वाक्य लिहिलं यू इट ऍपल. आता यू झाले कर्ता झालं, इट म्हणजे कर्म झालं म्हणजे क्रियापद झालं. नाही इट म्हणजे काय झाले व्हर्ब झालं, व्हर्ब क्रियापद. पहा आता कोण हे सब इथं पहा लक्ष द्यायचं. पहा आता यू कोण झाले सब्जेक्ट, बरोबर आहे सब्जेक्ट. आणि नंतर इट काय क्रिया आहे ना खाण्याची क्रिया म्हणून त्याला आपण काय म्हणतो व्हर्ब म्हणजे क्रियापद. आणि हे झालं ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट ही तुम्हाला रचना मित्रांनो समजली की तुमचं इंग्रजीचं वाक्य एकही वाक्य चुकणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय कराल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय कराल 2-4 वाक्य लिहा असे आणि त्याला कर्ता कोणतं कर्म कोणतं आणि क्रियापद कोणतं असं मला त्या ठिकाणी लिहून दाखवा. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्याला शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.